Matthew 15 verse 21 to 28. मत्ते 15 अध्याय 21 ते 28 वचनाकडे आपण जाणार आहोत. 21 से 25 तक पढ़ेंगे. 21 पासून ते 25 पर्यंत आपण वाचणार आहोत. ठीक आहे. मत्ते 15 21 ते 25. नंतर येशू तिथून निघून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जळजळ केलेली आहे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओढत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकरीत इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. प्रभुजी मला सहाय्य करा. सहाय्य करा. You know what the English says? हा इंग्लिश मध्ये काय लिहिलेलं आहे? English it says then she came and worshipped. आणि इंग्लिश मध्ये असं लिहिलं की ज्यावेळेस ती आली आणि तिने परमेश्वराची उपासना केली. क्या किया? काय केलं? She came and she worshipped. ती आली आणि तिने देवाची उपासना केली. And now I'll show you one more secret in the Bible. आणि पवित्र शास्त्रामधलं एक रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. Anywhere there is worship in the Bible, की ज्या ठिकाणामध्ये आराधना आहे, उपासना आहे, it is followed by a miracle. आणि त्या ठिकाणामध्ये उपासनेनंतर चमत्कार घडलेले आहेत. आमेन. Anywhere there is a miracle in the Bible, ज्या ठिकाणामध्ये बायबलमध्ये चमत्कार घडलेले आहे, you will see there was worship before that. आणि त्या चमत्काराच्या अगोदर तुम्ही बघाल की तिथं उपासना घडलेली आहे, आराधना घडलेली Are आहे. you with me? माझ्या बरोबर आहात का? You want a miracle in your life? जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी पाहिजेत, It doesn't matter if you're fit. की जसं अर्थ नाही की तुम्ही त्यामध्ये फिट झालेला आहे, की तुमच्याकडे सगळे आहे, You want a miracle in your spiritual life. की कदाचित तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये चमत्कार पाहिजे, You want a miracle in your children's की life. कदाचित तुम्हाला तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये चमत्कार You पाहिजे, want a miracle in your husband's की life. तुम्हाला तुमच्या पतीच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे, Anybody's life. कोणाच्याही जीवनामध्ये. The secret is very simple. आणि जे रहस्य आहे, जे सिक्रेट आहे, ते खूप सोपं आहे. What is the secret? आणि ते रहस्य किंवा ते रहस्य काय आहे? Worship. देवाची उपासना करणं आहे. Are you with me? माझ्या बरोबर आहात का? Whenever you worship Jesus, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराची आराधना करता, you know what? Even if Jesus is walking, जरी येशू त्या ठिकाणामध्ये चालत जात आहे, he cannot move. की त्या ठिकाणामध्ये तो पुढे जाऊ शकणार नाही. He stops. तो तिथेच थांबतो. He stops. तो तिथेच थांबतो. And it's almost like, I'm being pulled backwards. याचा अर्थ असा आहे की मी मागे मागे खेचला जात आहे. Why? का? Because there is a worshipper worshiping. कारण त्या ठिकाणामध्ये जे आराधक आहे ते परमेश्वराची आराधना करत आहे. Come on, are you getting कळत this? आहे का काय मी बोलत आहे? Are you excited? तुम्ही उत्साही होतात का नाही? Okay, so let's get into the word. Exodus निर्गमाचं पुस्तक chapter 25. 25वा अध्याय, निर्गम 25वा अध्याय. You will see something very, very beautiful out here. आणि त्या ठिकाणामध्ये खूप सुंदर गोष्ट आम्ही पाहायला लागतो. Exodus 25 verse 8. की निर्गमाचं पुस्तक 25वा अध्याय आणि 8वं वचन काय? 8वं वचन. Now God is speaking. आणि आता देव बोलत आहे. And what is he saying, Pastor? आणि तो काय बोलत आहे बघा. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. God wants to dwell with his people. देवाची इच्छा काय की त्याच्या लोकांबरोबर त्याला निवास करायचंय, घर करायचंय. Everybody is looking at God. आणि प्रत्येक लोक देवाकडे बघत आहे, वर बघत आहे. Oh God. अरे देव आहे, Oh my God. माझा देव आहे. And what is God saying? आणि मग देव इथं काय बोलत आहे? He's saying, I want to come and live with you. आणि तो म्हणतो की मला तुझ्याकडे यायचं, तुझ्या बरोबर राहायचं Are आहे. you with me? So he's telling Moses. आणि मग त्या ठिकाणी तो मोशेला सांगतोय. He's telling Moses, I want to live with your people. आणि तो म्हणतो की मोशे मला तुझ्या लोकांबरोबर राहायचंय, निवास करायचंय, घर करायचंय. And so that I can live with your people. आणि मला तुझ्या लोकांबरोबर राहायचं आहे. Here's the secret. आणि या ठिकाणामध्ये रहस्य आहे, गुपित आहे. Moses, make me a temple. आणि मग त्या ठिकाणी तो म्हटलं की तू माझ्यासाठी एक मंदिर तयार कर. एक मंदिर बनाओ जिसमें मैं आके रह सकता हूं. Hallelujah. Are you with me? Make me a temple so that I can come and dwell with you. माझ्यासाठी एक मंडप तयार कर, एक निवास मंडप तयार कर, मंदिर तयार कर की ज्याच्यामध्ये येऊन मी माझं वस्ती स्थान कर, मी तिथे राहील. But look at verse 9. आणि मग 9व्या वचनाकडे आपण जाऊया. निवास मंडपाची नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना त्याला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. Everything has to be done according to how I tell you. की
प्रत्येक गोष्ट जी केली जाणार त्यामध्ये ती सर्व गोष्टी मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे केल्या गेल्या पाहिजे. Moses, I want to come and live with you. मोशे मला तुझ्या बरोबर येऊन वस्ती करायची आहे. But if I have to come and live with you, आणि जर मला तुझ्या बरोबर येऊन घर करायचे वस्ती करायची आहे you have to make the house how I want it. की मला जसं पाहिजे तसं तू घर माझ्यासाठी तयार केलं पाहिजे. I will tell you, मी तुला सांगतो if you change it, की जर तू ते बदललं I'll not come. मी येणार नाही. If you think you are smarter than me, I will not come. कदाचित तुला असं वाटेल की तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे तर मी येणार नाही. You know, in 2 Samuel chapter 6, दुसऱ्या शमूएलच्या 6व्या अध्यायामध्ये the ark is being taken back to Israel. आणि जो कोष आहे ना तो पुन्हा इस्रायलमध्ये घेऊन चालले गेले होते. And when the ark is being taken to Jerusalem, आणि यरुशलेममध्ये तो कोष घेऊन चालले होते. you know, David says, let's put this on a bullock cart. आणि मग त्या ठिकाणामध्ये असं लिहिलं की जे कोष आहे तो आपण बैलगाडीवर ठेवूया. कितने लोगों ने पढ़ा है? किती जणांनी वाचलेलं आहे? वाचलं काय आहे? A new system. आणि नवीन पद्धत आहे. How is the ark supposed to go? आणि जो कोष आहे तो कसा जायला पाहिजे होता? It is supposed to go on the shoulder of priests. आणि जे याजक लोक त्यांच्या खांद्यावर घेऊन तो कोष जायला पाहिजे होता. No other system. कुठली पद्धत बाकीची कुठली पद्धत नव्हती. No other formula. कुठलाही मार्ग नव्हता दुसरा. But David thinks we can come with a new idea. पण दाविदाला असं वाटलं की आपण नवीन योजनेने येऊया. I will take this on the bullock cart. आणि मग हे काय कराल मी जो कोष आहे तो बैलगाडीवर घेऊन जाईल. And what happens? आणि काय घडलं? Death. त्या ठिकाणामध्ये मृत्यू आला. Everything has to be according to what God has told you. की ज्या ज्या गोष्टी देवाने तुला सांगितलेल्या आहेत त्याच प्रकारे त्याच रीतीने त्या सर्व गोष्टी बनल्या गेल्या पाहिजे. And so here he says, make me a temple or a tabernacle. आता ते एका ठिकाणी म्हणतो की माझ्यासाठी एक मंदिर बनव, एक निवास मंडप बनव. According to how I will tell you. की मी कसं करायचं ते मी तुला सांगेल. I will give you the formula. मी तुला फॉर्म्युला देईल, आराखडा देईल. I will give you the pattern. मी तुम्हाला पद्धत देईल. And you make it according. आणि तू त्या रीतीनेच बनव. And when you make it accordingly, आणि ज्यावेळेस तू त्या रीतीने तू त्या गोष्टी बनवशील, you know what I will do? मग मी काय करेल? My fire will come upon the temple. आणि माझी अग्नी जी आहे त्या मंदिरावर येऊन बसणार आहे. Suno, listen. Now the same formula ही जी पद्धत होती can go to the Philistine. आणि पलिस्ती लोकांमध्ये पण ती जाऊ शकली होती. It can go to the Amalekites. मला काही लोकांसाठी पण चालू शकली. It can go to the Perizzites. की बेलसारच्या लोकांसाठी पण जाऊ शकले असते. So when a stranger comes into that place, आणि जर कोणी एखादा प्रवासी किंवा एक नवखा व्यक्ती जर त्या ठिकाणामध्ये येईल, he will come and he'll say 3 temples, they all look the same. आणि त्या ठिकाणामध्ये तो म्हणणार, अरे 3 मंदिरं आहेत ते सर्व सारखेच दिसतायत. ये NCB चर्च है, ये वो चर्च है, ये तीसरा चर्च है. अरे हा एक चर्च आहे, ते एक चर्च आहे, हे एक चर्च आहे, 3 चर्च आहे. Everything looks the same. आणि सर्व सारखेच दिसतायत. ये पण क्रिश्चियन है, ये भी क्रिश्चियन है, ये भी क्रिश्चियन है. सब सेम दिखते हैं. एक सैमुअल है, दूसरा परेरा है, तीसरा डिकोस्टा है. सब सैमुअल लगता है, सब क्रिश्चियन लगता है. What makes the house different? कि मग ते घर वेगळं का कशाने बनलेलं आहे? Fire of God. देवाची अग्नी. Hallelujah. The fire of God made the house of Israel, the tabernacle of Israel, different from anybody else's duplicate. की ज्या ठिकाणामध्ये जे नक्कल केली गेलेली आहे ते नक्कल केलेल्या मंदिरापेक्षा ते ज्या ठिकाणामध्ये देवाची अग्नी आलेली आहे त्या अग्नीने भरलेले जे मंदिर आहे ते नक्कल केलेल्या मंदिरापेक्षा अधिक सामर्थ्यवान असणार आहे. Listen. अभी समझा. Are you with me? Are you understanding this? समजत आहे का? आमच्या बरोबर आहात का? ज्यादा मुश्किल तो नहीं है. काही अवघड नाहीये ना? समझ में आ रहा है? मैं धीरे से जा रहा हूं ताकि आप लोग समझे. Amen? सबको समझ में आ रहा है? तो हमें what made them different is they had the fire of God. की काय त्याच्यामध्ये विविधता का किंवा वेगळं पण काय होतं ते म्हणजे देवाची जी अग्नी होती ती. In the same way, त्याच रीतीने what makes you different की तुम्हाला मला काय वेगळं केलं जातं is the fire of God. की ती म्हणजे देवाची अग्नी आहे. It is not because your surname is Pereira or DiCosta. की तुमचं नाव जे आहे ते सरनेम जे आहे डिकोस्टा परेरा आहे सॅम्युअल आहे त्यांनी नाही. Doesn't matter. त्याचा काही उपयोग नाहीये. What matters is the fire. की काय महत्वाचं आहे ते म्हणजे अग्नी. Are you with me? माझ्या बरोबर आहात का?
according to what I tell you, you have to make my temple. मी ज्या रीतीने सांगितलं, मी ज्या रीतीने तुला दाखवलं, त्याच रीतीने माझं मंदिर बनलं गेलं पाहिजे. So we read later in the Bible, अनंतर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, 2 Chronicles towards the end, दुसऱ्या इतिहासाच्या शेवटच्या अध्यायामध्ये, we see that the Israelites have backslidden. आणि आम्ही पाहतो की इस्रायल लोक पतन पावले, मागे पडले They प्रभूपासून. have gone away from God. ते देवापासून दूर गेले. And so what happens? आणि मग काय घडलं? They are now sent as slaves to Babylon. आणि मग ते बाबेल देशामध्ये ते बंदिवासन किंवा गुलामगिरीमध्ये ते गेले. Are you with me? माझ्या They are बरोबर now आहात का? in Babylon. आणि ते बाबेल शहरामध्ये आहे, त्या ठिकाणामध्ये गुलामगिरीत. So Babylon is a picture बाबेल हे जे चित्र आहे of God's people in bondage. की जे देवाचे लोक जे बंधनामध्ये आहेत, तिथली जागा. Are you learning something? काही ते शिकत आहात का? In the New Testament, नवीन करारामध्ये Jesus, God tells us, आणि प्रभू येशू किंवा देव आम्हाला काय बोलत He आहे? tells us, don't you know you are the temple of the living की God? तो म्हणतोय की तुम्हाला हे ठाऊक नाही का, तुम्हाला हे माहित नाही काय की तुम्ही देवाचे मंदिर आहात? Come on, are you getting this? कळत आहेत का? I'm looking for that scripture. I've written it down somewhere. Okay, then once I get it, I'll tell you. Are you with me? So we become the dwelling place of God. आम्ही देवाचं वस्ती स्थान बनलेलं आहे की जिथं देव वस्ती करत आहे. So if we backslide and if we go into sin, आणि जर आम्ही मागे पडलो, पतन पावलो किंवा आम्ही पापामध्ये गेलो, what is happening? मग काय घडत आहे? The same church that was passionate for Jesus, की जे ती मंडळी जी परमेश्वरासाठी आवेशी होती, the same church that had the fire of God, की ती मंडळी जी परमेश्वराची अग्नीने भरलेली मंडळी the होती, same church that was meeting every second day to pray, आणि त्या ठिकाणामध्ये प्रत्येक दिवशी दुसऱ्या दिवशी ती मंडळी एकत्र येऊन प्रार्थना करायला बसलेली होती, God takes the fire away. आणि देव ते अग्नी बाहेर काढून घेतात. And what happens is a false church is created. आणि मग त्या ठिकाणामध्ये एक चुकीची मंडळी, फसवणारी मंडळी तयार होती. Fire separates you from other people. की अग्नी तुम्हाला मला इतर लोकांपासून वेगळी करते. The same gifts will continue. आणि त्याच रीतीने जे वरदान आहे, गिफ्ट जे आहे ते त्या रीतीने कार्य करतात. Whatever gift God gave you, that will continue. की जे देवाने दान तुम्हाला दिलेले आहेत ते तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होत राहतील. But the anointing will not be there. पण अभिषेक इथं असणार नाही. What is the anointing? अभिषेक काय आहे? Are you with me? माझ्या बरोबर आहात का? The gifts will continue, दान असतील, but the fire will not. The anointing will not पण be. अभिषेक अग्नी तिथं नसेल. Hallelujah. This is Hallelujah. exactly what happened with Satan. आणि शैतानाबरोबर देखील तसंच झालं. Ezekiel 28 verse 14. एस्केलच्या पुस्तकामध्ये आम्ही 28व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये पाहतो. एस्केल, It says, you were the anointed cherub. आणि त्या ठिकाणामध्ये लिहिलंय की तू अभिषिक्त होता. You were the anointed cherub. तुझ में इतना सारा अभिषेक था, लेकिन आज तुझ में वो अभिषेक नहीं है. अभिषेक क्यों नहीं है? परमेश्वर ने अपना आग उसके ऊपर से निकाल दिया है. और अब क्या रह गया उसके पास? चिन्ह चमत्कार. हालेलुया. चिन्ह चमत्कार कोई भी कर सकता है. सुन लो मेरी बात. चिन्ह चमत्कार कोई भी कर सकता है. कोई जादूगर कर सकता है, कोई बाहर रोड पे खड़े हुए बंदा वो भी कर सकता है, कोई भी चमत्कार कर सकता है. हमने देख के रो रहे, वाह चमत्कार हो गया. लेकिन यीशु मसीह ने कुछ बहुत ही गहरी बात कही. यू नो व्हाट ही सेड? तो काय म्हटलं? They will be known by their fruits. ते त्यांच्या फळाने ओळखले जातील. Not supernatural. अलौकिक रीतीने नाही, Not चिन्ह चमत्कार. चिन्ह चमत्काराने देखील नाही. They will be known by their fruits. ते त्यांच्या फळाद्वारे ओळखले जातील. Is he beating his wife? की जो त्याच्या बायकोला मारत आहे, Is he cheating in business? की व्यवसायामध्ये तो फसवणूक करत आहे, Is he not faithful to his marriage? की त्याच्या कौटुंबिक जे त्या लग्नासंगी तो विश्वासू नाहीये, He can do all the magic in the world. He's not a man of God. की तो कदाचित सगळ्या जादूगिरी करेल, चिन्ह चमत्कार केला, पण तो देवाचा सेवक नाही आहे. The fire of God is not upon him. पण देवाची अग्नी त्याच्यावर नाही आहे. Are you with me? माझ्या बरोबर आहात का? We are called to be a people. Listen, beloved, can I just tell you this? माझ्या प्रियानो, तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला सांगू द्या, ऐका. It takes more power of God to stay faithful in your marriage than it takes to raise a dead person alive. की तुम्हाला एखाद्या मेलेल्या व्यक्तीला जिवंत करण्यापेक्षा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये विश्वासू राहण्यासाठी, प्रामाणिक राहण्यासाठी तुम्हाला अभिषेक लागतो. So
When you see a man of God, ज्यावेळेस तुम्ही देवाचे सेवक पाहता are you looking for his fruits or are you looking for his miracles? की तुम्ही त्याच्या फळाकडे बघता का त्याच्या चमत्काराकडे बघता What are you looking at? की तुम्ही त्याच्या कशाकडे बघता Because you must grow. आम्ही वाढलं पाहिजे You must become mature in Christ. आम्ही ख्रिस्तामध्ये प्रौढ व्यक्ती बनलं पाहिजे And you should not run after everybody. आणि आम्ही प्रत्येकाच्या मागे पळता कामा नये Anybody who comes and talks about magic, you don't run after them. कोणीतरी येतं जादूगिरी करणार चमत्काराविषयी बोलतो आम्ही त्याच्या पाठीमागे पळत जायला नाही पाहिजे You must be people who will say, let me see his fruit. आम्ही असे लोक बनले पाहिजे की आम्ही म्हटलं पाहिजे की मला त्याचे फळ बघू दे Is he faithful to his wife? की त्याच्या पत्नी संगती प्रामाणिक आहे का Is he faithful in his की business? त्याच्या व्यवसायामध्ये तो प्रामाणिक आहे का Is he faithful to his children? की त्याच्या मुलांसाठी तो प्रामाणिक आहे का Is he faithful to his church? की त्याच्या मंडळीसाठी तो विश्वासू आहे का If he is a man of God, जर तो देवाचा सेवक आहे God will give him the grace की देव त्याला कृपा देणार आहे to be faithful in all these आणि departments. या सर्व विभागांमध्ये विश्वासू राहण्यासाठी चिन्ह चमत्कार आते जाते रहेंगे. आमेन. Are you with me? We think, बाइबल में ऐसा कहाँ लिखा है ना? आम्ही कितने लोग कदाचित म्हणू बायबलमध्ये कुठं असं लिहिलंय कहाँ लिखा है पास्टर दारू नहीं पी सकता हूं? कहाँ लिखा है मैं नेटफ्लिक्स नहीं देख सकता हूं? कहाँ लिखा है ये नहीं कर सकता हूं, वो नहीं कर सकता? कितने लोग पूछते हैं? मैं पूछता था पहले. किती लोक असं विचारतात की नेटफ्लिक्स वेगवेगळ्या गोष्टी मी बघू शकत नाही कुठं लिहिलंय बायबलमध्ये असं काही प्रश्न केला का कधी पास्टरला Why can I not go and see Netflix? आणि का मी जाऊन नेटफ्लिक्स बघू शकत नाही किसी ने पूछा है? कोणी विचारलं का कधी विचारलं का पास्टरला ये क्यों नहीं कर सकता हूं? वो पास्टर मैं खाली उसके साथ बात करती हूं. आपको एक वचन बताऊं, जब ये वचन मैंने पढ़ा था ना, मैं वहां रुक गया था काफी देर तक. ड्यूटरॉनमी 23 अनुवादचं पुस्तक 23वा अध्याय अनुवाद 23 वर्स 12 to 14. 12 ते 14 वचन आपण वाचणार आहोत अनुवाद 23 12 ते 14 वचन. Yes. अभी ये जब when you read this, आप लोग को मजा आ रहा है? सब लोग जागे हुए हैं? कितने लोग सोए हैं? हाथ उठाइए. नहीं सोए हुए तो हाथ उठा बोलो. Deuteronomy 23 verse 12 to 14. अभी ये सुनो, आप ये सुनो, ये कोई पाप की बात नहीं है, लेकिन आप ये सुनो, आपको समझ में आएगा मैं आपसे क्या बात कर रहा हूं. ओके अनुवाद 23वा अध्याय 12 ते 14 वचन मी वाचत आहे. तुला बहिर्देशे जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी आणि तुझ्या हत्यारामध्ये एक कुदळ असावी आणि तू बहिर्देशे बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा आणि नंतर आपला मळ झाकून टाकावा कारण तुझा देव परमेश्वर कारण काय? आता बघा, कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावी नाही तर तुमच्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल. कोई पाप की बात नहीं हो रहा है. समझ में आ रहा है आपको? There is no sin here. आता या ठिकाणी कुठले पापाविषयी लिहिलेलं नाहीये. What is God talking about? आणि मग देव काय बोलत आहे? God is saying when you have to go to the toilet, ज्यावेळेस तुम्हाला टॉयलेटला बाहेर जायचं आहे you go with a spade, आणि त्या ठिकाणामध्ये कुदळ घेऊन तू जायचं आहे cover it. आणि त्या ठिकाणामध्ये ते झाकून टाकायचं आहे. I don't want to see it. आणि मला ते बघायचं नाहीये It is not sin. की ते पाप नाहीये It is not, you have not done something wrong. की तुम्ही काही वाईट चुकीचं केलेलं नाहीये You've not gone and killed somebody. की जाऊन तुम्ही कोणाचा खून केलेला नाहीये You've not murdered anybody. की तुम्ही कोणाचा खून करून टाकलेला You've नाहीये not stolen somebody's money. की तुम्ही कोणाचे तरी पैसे चोरलेले नाहीये But God is saying, you are my people. की तो म्हणतो की तू माझे लोक आहे You are separated. की तुला वेगळं केलेलं You आहे are special. तू माझ्यासाठी महत्वाचं आहे And so everything that is okay for the world is not okay for की you. जगासाठी सगळे काही ठीक आहे ते सगळं ते तुझ्यासाठी ठीक नाहीये. He's saying, you want me to be with you? जर तुझी इच्छा आहे की मी तुझ्या बरोबर असावं You want me to live with you? जर तुझी इच्छा आहे की मी तुझ्या बरोबर राहावं You want my fire upon yourself? की जर तुझी इच्छा आहे की माझी अग्नी तुझ्यावर असावी It doesn't come cheap.
की ते का स्वस्त नाहीये. It doesn't come cheap, beloved. माझ्या प्रियानो ती खूप स्वस्त नाहीये. He's saying, I want you to cover everything indecent. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की ते सर्व काही तू उत्तम चांगल्या रीतीने ते सर्व झाकून So टाकलं there are पाहिजे. many things the Bible will not tell you. आणि बऱ्याचशा गोष्टी की पवित्र शास्त्र तुम्हाला सांगणार नाहीये. Many secrets in God's word. देवाच्या वचनामध्ये बरेचसे गुपित आहेत. We don't understand whether I can do this, whether I can do that, whether I should be okay with doing this or this. आम्ही हे करू का नको, ते करू का नको, हे करण्यामध्ये ठीक आहे का नाही आहे याच्याविषयी आम्हाला कदाचित दिसणार नाहीये. But God is saying, hide it, पण देव म्हणतो की लपवून ठेव, cover it. त्याला झाकून टाक, I cannot see it. मी ते पाहणार नाही. You know what is the last line, verse 14? आणि 14व्या वचनाची शेवटची ओळ काय लिहिलेली आहे? He says, I'm coming to protect you. कारण तो म्हणतो की मी तुझा बचाव करण्यासाठी येत आहे, I'm coming to deliver you. मी तुला मुक्त करण्यासाठी येत आहे. But if I see this, पण जर मी त्या गोष्टी बघितल्या, listen. ऐका ऐका ऐका, If I see a calendar in your house, आणि जर मी तुमच्या घरामध्ये एखादा कॅलेंडर बघितलं that is not correct. की ते योग्य नाहीये, If I see you sitting in the car with somebody that is not in the right way, आणि जर तुम्ही एका व्यक्तीबरोबर योग्य रीतीने कार मध्ये बसलेला नाहीये, if I see you are watching something that is not appropriate, आणि जर मी तुम्हाला बघितलं की जर तुम्ही काही गोष्टी बघत आहात ते योग्य नाहीये, when you take out your phone and the phone numbers on your phone, आणि ज्यावेळेस तुम्ही फोन काढता आणि तुमच्या फोनवर जे नंबर्स येतात, if it is not according to my standards, की जर ते माझ्या पात्रतेनुसार माझ्या योग्यतेनुसार नसेल, my fire will not come and rest on you. माझी अग्नी येऊन तुझ्यावर वस्ती करणार नाही. Listen, beloved, can I tell you this? माझ्या प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, I've been walking with Jesus from 2003. 2003 सालापासून ते प्रभू बरोबर चालत I've आहे been very serious with God. आणि देवाबरोबर ते खूप गंभीर रीतीने चालत आहे. I'm trying to be as serious as I can be with God. जितकं गंभीर प्रभू संगती होऊ शकतो तसा मी चालायचा प्रयत्न करत आहे. I can tell you this much. आणि मी तुम्हाला एवढं सांगू शकेल, There is nothing more special in this world than the fire of God. देवाच्या अग्नीशिवाय कुठली गोष्ट मौल्यवान आणि चांगली नाही आहे. Absolutely nothing. कुठलीच गोष्ट चांगली नाही आहे. That is the best, most precious thing you will ever get. आणि सर्वात मोठी आणि चांगली गोष्ट तीच तुम्हाला देवापासून मिळणार That fire of God. ही देवाची जी अग्नी आहे. When you lift up your hands ज्यावेळेस तुम्ही तुमचे हात उंच कराल and you sense the fire of आणि God. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या अग्नीची जाणीव तुम्हाला होईल, When you go on your knees आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गुडघ्यावर जाल and you sense God all around you. आणि तुम्ही पाहता की तुम्हाला जाणीव होते की प्रभू When तुमच्या you, आजूबाजूला आहे, when you just open your palms आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे हात उभारता and you feel that presence of Jesus on आणि your तुमच्या hands. तळ हातावर तुम्हाला त्याची जाणीव होते परमेश्वराच्या अग्नीची, And he says, it comes with a price. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतं की एक किंमत देऊन ती येते. You cannot have your feet in both the boats. आणि त्या ठिकाणी दोन्ही नावेवर तू पाय ठेवून चालू शकत नाही. Either you have to be this side or you have to be this side. एक तर तुला त्या जागेवर पाहिजे किंवा ह्या जागेवर पाहिजे, Otherwise, you will not get either of the world. की तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टी भेटणार नाही. We are called to be intimate with Jesus. आणि देवाने आम्हाला बोलवलं की आम्ही त्या येशू बरोबर एकदम जवळीचे संबंध तयार करावे. To be intimate with Jesus, you don't have to be pastor. आणि त्या ठिकाणामध्ये येशू बरोबर एकदम जवळचे नाते संबंध बनवण्यासाठी मला पास्टर होण्याची गरज To be नाहीये. intimate with Jesus, you don't have to preach. येशू बरोबर तुम्हाला एकदम जवळीचे संबंध करण्यासाठी तुम्हाला काय संदेश देण्याची गरज You नाहीये, don't have to be in full-time ministry. की तुम्हाला पूर्ण वेळ सेवे करण्याची गरज नाहीये, You can be cooking and be intimate with की Jesus. तुम्ही स्वयंपाक करता करता प्रभू येशू बरोबर जवळचे संबंध तयार You know करू what you शकता. need for intimacy with Jesus? तुम्हाला माहितीये का प्रभू बरोबर एकरूप होणं किंवा एकदम जवळचे संबंध करणं काय आहे? Just desperation. की ती फक्त तीव्र इच्छा असणं. The more desperate you are, the more the fire will come. जेवढी तुमची तीव्र इच्छा बनल तेवढी देवाची अग्नी तुमच्यावर यायला When लागेल. you are desperate for Jesus, ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी तीव्र इच्छा धरता, you will say, God, I will give away everything. ज्यावेळेस तुम्ही म्हणता प्रभू मी सर्व काही द्यायला तयार आहे, Even this I will give आणि away. हे देखील मी द्यायला तयार आहे, Even this dosti I will give away. आणि ह्या गोष्टी देखील मी तुला द्यायला तयार आहे, Even this phone number I will delete. हे फोन नंबर पण मी डिलीट करायला तयार I आहे, am okay to let go of that friendship. आम्ही ती मैत्री आहे ती सोडून द्यायला देखील प्रभू तयार I आहे, am happy to give away that business आणि तो व्यवसाय सोडून देण्यासाठी पण प्रभू मी तयार आहे. because I want you. माझी इच्छा आहे की मला तू पाहिजे, I want Jesus. मला येशू पाहिजे.
Are there some desperate Jesus lovers in this house? या ठिकाणामध्ये ह्या घरामध्ये येशूवर तीव्र प्रेम करणारे लोक आहेत का? Come on, just lift up your hands. आपले हात उंच करून प्रभूला Lord, धन्यवाद. I want you. Take a minute and just talk to him. आणि काही 1 मिनिटं घेऊया आणि आपले हात उंच करून प्रभू संगती बोलायला लागूया. 1 मिनिटं घेऊया आणि प्रभू संगती बोलायला लागूया. आपले हात उंच करून प्रभू संगती बोला. Just talk to the Holy आणि Spirit. प्रभू संगती पवित्र आत्म्या संगती बोला. Say, Holy Spirit, I need more of you. आणि पवित्र आत्म्याला म्हणा, पवित्र आत्मा मला अधिक तू पाहिजे. I don't want to be mediocre Christian. की मला फक्त त्या मीडिया बनायचं नाही ख्रिस्तीसाठी. I want to be a believer who's on fire for Jesus. मला असा विश्वासणारा बनायचा की जो प्रभू येशूसाठी अग्नीने पेटलेला असणार आहे. Turn with me to 1 Corinthians chapter 6. पहिले करंथीकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये जाऊया. पहिले करंथीकरास पत्र 6वा अध्याय. 1 करंथी 6वा अध्याय Verse 19. आणि 19 वचन. पहिले करंथी 6वा अध्याय आणि 19 वचन. Look at what Jesus is saying, what the Holy Spirit is saying. पवित्र आत्मा काय बोलत आहे बघा. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हा ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. Hallelujah. जो कुछ आपने पुराने नियम में देखा मंदिर के बारे में, whatever you saw about the temple in the Old Testament, जुन्या करारामध्ये मंदिराच्या बाबतीमध्ये निवास मंडपाच्या बाबतीमध्ये जे काय तुम्ही पाहिलेलं आहे whatever I was telling you till now about the temple, आणि जे मंदिराविषयी आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं, now God is saying you are the temple. आता परमेश्वर म्हणतो की तू मंदिर आहे. Who's the temple? कोणाचं मंदिर? I am the temple of the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. Amen. आमेन. मैं आपको एक बात पूछूं, एक प्रश्न करू का? आप लोग कभी ये रूम में सिगरेट पिएंगे? कोई भी यहाँ पर है जो सिगरेट पिएगा? यहाँ पे कोई दारू का बोतल खोल के दारू पिएगा? नहीं? क्यों? परमेश्वर कहता है अब तुम पवित्र आत्मा के मंदिर. आणि आता परमेश्वर म्हणतात तू पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जो तुम यहां नहीं करोगे वो तुम कहीं भी कैसे कर सकते हो? Be with me. आत का? If you will not fight with your wife in this place, की तुम्ही ह्या जागेमध्ये तुमच्या बायको बरोबर इथं भांडणार नाहीये, how can you fight at home? मग तुम्ही घरी कसं काय भांडणं करू शकता? If you will not beat your wife out here, आणि जर तुम्ही तुमच्या पत्नीला इथं मारणार नाही, how will you beat her at home? मग तुम्ही घरी कसं काय तिला मारणार? If you will not cheat anybody here, की तुम्ही इथं कोणाला फसवणार नाही, how can you cheat outside? बाहेर कसं काय तुम्ही फसू शका? Because what makes this place special ही जागा का महत्वाची झालेली आहे? is you. की ते तुमच्यामुळं, Is what you carry. जे तुम्ही घेऊन आलेला आहात, It's what you bring to this place. आणि जी गोष्ट तुम्ही या घरामध्ये घेऊन आलेला आहात. कोई आमीन नहीं बोला. कोणीच आमेन नाही बोललं. हम जब भी मंदिर में आते हैं तो हम भेंट लेके आते हैं. Amen. Whenever we come into the presence of God, we come with a gift. ज्या ज्या वेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये किंवा देवाच्या घरामध्ये येतो, आम्ही एक भेट घेऊन देवाकडे येतो. And we say, God, I want your presence. आणि आम्ही म्हणतो की देवा मला तुझी उपस्थिती पाहिजे, I want to walk with Jesus. की मला येशू तुझ्या बरोबर चालायचं I आहे, want to encounter Jesus. आणि मला येशू बरोबर संगती करायची आहे. And so, beloved, in the Old Testament, म्हणून प्रियांनो जुन्या करारामध्ये they came with bullocks. आणि त्या ठिकाणामध्ये ते त्या ठिकाणी बुलस घेऊन येत होते, ते अर्पण घेऊन येत होते. Came with pigeons. आणि त्या ठिकाणामध्ये कोकऱ्यासाठी पिजन घेऊन येत होते, कबूतर घेऊन येत होते. They came with lambs. आणि त्या ठिकाणामध्ये कोकरू घेऊन येत होते, मेंढरं घेऊन येत होते. Amen. आमेन. Have you read it in your Bible? की तुमच्या बायबलमध्ये तुम्ही हे वाचलं का? They bought these things in the Old Testament. आणि जुन्या काळामध्ये या सर्व गोष्टी ते घेऊन येत होते घरामध्ये. But in the New Testament, you don't bring. आपने कभी देखा है किसी को कबूतर लेके चर्च में आते हुए? तुम्ही कोणाला बघितलं कबूतर घेऊन चर्च मध्ये आले अर्पण करायला? कोई ऐसा मुर्गी पकड़ के लेके आ. We don't follow Moses, we follow Jesus. आम्ही मोशेचं अनुकरण करत नाही, आम्ही येशूचं अनुकरण करणारे आहोत. नए नियम में यीशु मसीह क्या लेके आए मंदिर में?
Hebrews chapter 10, इब्री लोकासपत्र 10वा अध्याय verse 5. 5 वचन. इब्री 10 आणि 5 वचन. तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण याची तुला इच्छा नव्हती. एक मिनिट. यज्ञवर अन्नार्पण. समझ लो आप लोग. Sacrifice and offering God does not want. यज्ञ आणि अन्नार्पण देवाला नाही पाहिजे. पुराने नियम में चाहिए था, जुन्या करारामध्ये ते पाहिजे होतं, but now he doesn't want it. आणि पण आता ते त्याला नाही पाहिजे. God is saying very clearly to you. आणि देव तुम्हाला मला स्पष्टपणे सांगत आहे, He's saying sacrifice and offering you do not want. यज्ञ आणि अन्नार्पण मला नकोय. So what do you want, God? मग देवा तुला काय पाहिजे? Look what he's saying. आता पुढे काय म्हणतोय बघा. तू माझ्यासाठी शरीर तयार केले. क्या तैयार किया? आगे पढ़िए. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. With burnt offerings and sin offering you were not happy. Are you with me? मतलब परमेश्वर, God was not happy with those things. या गोष्टीमध्ये देव खुश नव्हता. Verse 7. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपत्रात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. बस. मैं मराठी में नहीं बोल सकता. मैं पूरे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. मैं परमेश्वर जो देह आपने दिया है, उस देह को लेकर तेरी इच्छा इस देह में पूरा करने आया. हालेलुया. उसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? जो कुछ परमेश्वर को चाहिए मैं वो मेरे देह में करूं. हालेलुया. नए नियम का आराधना इतना ही है. हमें कलीसिया में गाना गाना चाहिए, परमेश्वर के लिए उसकी उपस्थिति में हमें आराधना करना चाहिए. बट नए नियम का आराधना अगर आप सीखना चाहते हो तो नए नियम का आराधना ये है जो हिब्रानू 10:5 से 7 में लिखा है. Hallelujah. What is it saying in Hebrews 10:5-7? He says, you prepared a body for me. आणि इब्री लोकांसपत्र 10वा अध्याय 5 ते 7 वचनामध्ये काय लिहिलं? तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलेलं आहे. And in this body I have come to do your will. आणि ह्या शरीरामध्ये मी काय करायला आलेलो आहे की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. When somebody insults me, की जर कोणी मला इन्सल्ट करेल, माझा अपमान करेल, and God says to me, forgive him. आणि देव म्हणतो की त्याला माफ करून टाक. And I say, God, I cannot forgive. आणि मग आम्ही म्हणतो नाही देवा मी नाही माफ करू शकत. And God says, but you came to do my will. पण तू देव म्हणला, अरे तू तर माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. When I am tempted seeing something, आम्ही कदाचित मला मोह ते प्राप्त करण्यासाठी, and I feel right now I should go and indulge in some sin. आणि मग कदाचित मला असं वाटतं की नाही आता मी जाऊ कुठेतरी पापामध्ये गुरफटून जाऊ, पाप करावं. When I'm tempted to look at something, आणि काही गोष्टीचा मला मोह होतं पाहण्यासाठी, and I say, एक बार देख लेता हूं. Just once I will have a look. की नाही एकदाच बघून घेतो. Just once I'll make that call. आणि कदाचित मी एकदाच तो फोन करतो. God says, you have come to do my will. पण देव म्हणतो की नाही तू आलाला कशासाठी आलाय? माझी इच्छा पूर्ण You want to करण्यासाठी. worship? तुला जर देवाची उपासना करायची, You want to worship? जर तुला देवाची उपासना करायची, You want to see a miracle in your की life? तुझ्या जीवनामध्ये चमत्कार बघायचा आहे, I have come to do your will. आम्ही आलेलो आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. कितने लोगों को याद है फर्स्ट कहानी मैंने आपको क्या बताया था? पहिली गोष्ट मी जे तुम्हाला सांगितली काय होते, वो औरत आराधना किया. त्या स्त्रीने काय केले? परमेश्वराची आराधना केली. हालेलुया. हम आराधना करेंगे तो चमत्कार होगी. ज्यावेळेस आम्ही आराधना करू त्यावेळेस चमत्कार घडणार आहे. हमारे जीवन में हर स्तर पर अगर हम आराधना करते हैं तो वहां पर परमेश्वर बदलाव लेके आते हैं. हालेलुया. कोई भी चैलेंजेस आपके जीवन में आने दो. Let there be any challenge that comes in your life. कुठलंही आव्हान तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या. Let there be any difficulty that comes in your life. कुठलीही कठीण परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या. Everything will go flat. आणि प्रत्येक गोष्ट चुकली जाईल किंवा फ्लॅट होऊन जाईल. Why? का? Because you are a worshipper. कारण तुम्ही देवाचे आराधक आहात. God, I'm giving you my body. देवा मी माझं शरीर तुला देत आहे. And in this body I will worship you. आणि या शरीरामध्ये मी तुझी आराधना I करणार. will worship you not by only singing songs. I will worship you by obeying your will. मी फक्त गाणे गाऊनच तुझी आराधना करणार नाहीये, तर तुझी इच्छा पूर्ण करून प्रभू मी तुझी आराधना करणार आहे.
You know, many a times what happens? माहिती आहे का बऱ्याच वेळा काय घडतं? Many a times we come to church, बऱ्याच वेळा आम्ही चर्चमध्ये येतो enjoy God's आणि presence, देवाच्या उपस्थितीचा आनंद घेतो sing 5 to 6 songs, आणि 5 ते 6 गाणे गातो and we are back in the car, आणि मग नंतर आम्ही आमच्या कारमध्ये बसतो and we are going home, आणि आम्ही घरी जात असतो and we say, अरे आज God's presence कितना अच्छा था, है ना? परमेश्वर का उपस्थिति कितना अच्छा था, हम लोग कहते हैं. But suddenly somebody comes, पण अचानक कोणतरी मध्ये येतं. गुस्सा आ गया. What happened to the presence? मग देवाच्या उपस्थितीचं काय झालं? I have come to do your will. मी आलेलो आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. Are you learning something? काहीतरी शिकत आहात का? Are you getting this? कळत आहे का? In every area of my life, माझ्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये God wants me to do His will. देवाची इच्छा काय आहे की मी त्याची इच्छा पूर्ण करावी. And when I do His will, आणि ज्यावेळेस मी त्याची इच्छा पूर्ण करेल He will call me His disciple. आणि मग तो मला त्याचा शिष्य म्हणून बोलायला I will लागेल. be a brother of Jesus आणि Christ. मग मी प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ म्हणून बोलला God, जाणार. you don't want my offering. की देवा मला माझं कुठले अर्पण तुला नकोय, You want my body. पण तुझी इच्छा आहे की माझं शरीर मी तुला द्यावं. What is unique about the new covenant? की नवीन कराराचा काय गोष्टी महत्व काय आहे? He prepared you. आणि त्याने तुम्हाला तयार करून And He ठेवलं. said, I will come and live in you. आणि तो म्हणतो की मी तुमच्यामध्ये येऊन वस्ती करेल. He prepared Pastor Ashok. आणि त्यांनी पास्टर अशोकला बनवला. And He said, I am going to come and live in you. आणि मी तो म्हटला की मी येऊन तुझ्यामध्ये वस्ती करेल. Every one of you. आणि आमच्यापैकी सर्वजण God prepared you somewhere, someplace. आणि देवाने तुम्हाला कुठेतरी कुठल्यातरी भागासाठी तयार करून ठेवलेलं आहे. Some of you came from Nagpur. काही जण नागपूरमधनं आहे, Somebody came from Kerala. केरळमधनं आहे, Somebody came from Kashmir. काश्मीरमधनं कुणीतरी आलेलं आहे, Somebody came from Kanyakumari. कन्याकुमारीमधनं कुणीतरी आलेलं आहे. But God prepared you पण देवाने तुम्हाला तयार केलेलं आहे. and brought you here. आणि देवाने तुम्हाला इथं आणलेलं And आहे. He's saying, I want to live inside of तो you. म्हणतोय की माझी इच्छा आहे की मी तुझ्यामध्ये वस्ती How will करावी. He live inside of you? तो तुमच्यामध्ये कशी काय वस्ती करेल? When you will say, I have come to do His will. ज्यावेळेस तुम्ही म्हणाल मी आलेलो आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. No, not just sin. फक्त पाप नाहीये, Everything indecent has to go out of your life. आणि प्रत्येक जे गोष्ट अयोग्य आहे ती सर्व गोष्ट अयोग्य गोष्ट आमच्या जीवनातून निघून जायला पाहिजे. Anything that can make you look like a sinner, you should say no to. अशी जी प्रत्येक गोष्ट जी तुमच्या जीवनामध्ये येते की जी तुम्हाला मला पाप म्हणायला लावते किंवा पाप करायला लावते, ती सर्व गोष्ट आमच्या जीवनातून निघून गेली पाहिजे. Can I please understand what I'm saying? Sin is too low a standard. की पाप त्याची जे स्टँडर्ड आहे, जी पद्धत आहे एकदम खालची आहे. Our standard should be Jesus' smile. आमचं जी पद्धत आहे किंवा आमचं स्टँडर्ड आहे ते प्रभू येशू सारखं आहे Our वरचं. standard should be, is my father smiling at me? की ज्यावेळेस आमचं स्टँडर्ड काय असेल की माझा पिता माझ्याकडे बघून हसायला पाहिजे. When 3 believers are doing something आणि जर 3 विश्वासणारे एखादी गोष्ट करत आहे and they say, अरे कहाँ बाइबल में कहाँ लिखा है? They will say, अरे what is this? Nobody's written this in the Bible. आणि मग कोणतरी म्हणा अरे बायबल मध्ये कुठंच लिहिलेलं नाहीये, But you will stand away पण तुम्ही त्यातनं बाजूला व्हाल and you will say, I will not do this. आणि तुम्ही म्हणाल मी हे करणार नाही, I have come to do His will. कारण मी आलेलो आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. The Father is looking from above. आणि देव वरनं पिता तुमच्याकडे वरून बघतोय He looks at you and smiles. आणि तो तुमच्याकडे बघतो आणि तो हसायला लागतो. And He says again, this is my Subi. आणि हा तो म्हणतो की हा माझा सुवी आहे. ये हमेशा ऐसा ही. हा असंच आहे मी. That should be my passion. आमची ती तीव्र इच्छा असली पाहिजे, That should be my hunger, beloved. आणि ती आमची भूक असली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. And so you see Romans chapter 12. म्हणून रोमकरासपत्र 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. Romans chapter 12, the first रोमकरासपत्र verse. 12वा अध्याय पहिलं वचन. First verse, simple first verse. पहिलं वचन. Everybody knows this verse. सगळं हे वचन सगळ्यांना माहित आहे. माहित आहे का? रोमकरासपत्र 12वा अध्याय पहिलं वचन. बोलो जिसको मालूम है. ज्याला माहिती आहे त्यांनी बोला बरं. रोमकरासपत्र 12वा अध्याय पहिलं वचन. चलो tomorrow 23rd anniversary. अभी ये तो मालूम होना 23वा वर्धापन दिन आहे उद्या चर्चचा. हे तो भावांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी. ही तुमची आत्मिक सेवा आहे. God is saying something very simple and we will close with this. आणि ह्या सांगून खूप सोप्या रीतीने परमेश्वर सांगत आहे, एवढं सांगून मी थांबवेल. Very, very simple. खूप सोप्या रीतीने परमेश्वर सांगत आहे. He's saying, the Apostle Paul who's writing this, आणि त्या ठिकाणी मला पौल लिहून सांगत आहे. he's saying, I beseech you, I'm requesting you, मैं तुमसे विनंती कर रहा हूं.
offer your bodies as a living sacrifice. आपले शरीर देवाला जिवंत यज्ञ म्हणून तुम्ही अर्पण करा. Offer your body as a, आपले शरीर देवाला जिवंत यज्ञ म्हणून सादर करा. hallelujah. I want to show you this. आणि मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. Not a dead sacrifice. आणि मृत झालेलं अर्पण नाही, मेलेलं अर्पण नाही. What sacrifice? कुठलं अर्पण? You know why living का sacrifice? जिवंत अर्पण? Do you know why living sacrifice? का जिवंत अर्पण? You know, in the Old Testament, they used to put the lamb on the altar. आणि त्या ठिकाणी मग जुन्या करारामध्ये काय होतं, त्या वेदीवर अर्पण करण्यासाठी कोकरा ठेवला जात होता. But they would cut the lamb आपण ते कोकरा पहिला वधला जात होता and they would put the lamb. आणि मग त्या कोकरा वधलेला कोकराला त्या वेदीवर ठेवलं जात Hallelujah. होतं. Here, God is saying, you sit on the lamb, on the vedi, on the altar. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वर काय म्हणतो, तू त्या वेदीवर आता बस. Hallelujah. हालेलुया. But you be alive. पण तुम्ही जिवंत असलं I'm not पाहिजे. killing you. मी तुला वध करणार नाहीये. I want you to be alive. माझी इच्छा की तू जिवंत असावं. Anytime you feel it is too tough, get up and go away. आणि ज्या वेळेस तुला असं वाटतं की खूप कठीण आहे, तिथनं उठा निघून जा. It is your choice ही तुमची निवड आहे whether you want to follow Jesus or don't want to follow Jesus. की तुम्हाला येशूच्या मागे जायचं का नाही जायचं, हा तुमची माझी निवड आहे. Jesus gave his body. की येशूने त्याचं शरीर देऊन टाकलं. You believed in Jesus. की तुम्ही येशूवर विश्वास You ठेवला, followed Jesus. तुम्ही येशूचं अनुकरण करणारे झाला. And now you come before the Father. आणि म्हणून आता तुम्ही पित्यासमोर येताय. And the Father doesn't say, I want you in full-time ministry. आणि देव पिता असं म्हणत आहे की माझी इच्छा आहे की तू पूर्ण वेळ सेवेमध्ये यावं. To some he will say, काही जणांना तो म्हणेल, but that is not what he says to everybody. की पण तो सगळ्या जणांना तसं बोलणार नाही. God, what do you want? पण देवा तुझी इच्छा काय आहे, What can I give you? मी तुला काय देऊ शकतो. God says, give me your tongue. पण देव म्हणतो की मला तुझी जीभ दे, Don't gossip from today. की आजपासून कुजबुज करू नको. Give me your ears. मला तुझे कान दे, Don't allow anybody to gossip into your ears. की तुझ्या कानामध्ये कोणी कुजबुज करू नये. Give me your mind. तुझं मन दे, Don't allow any filthy thoughts to come into your mind. तुझ्या मनामध्ये कुठले चुकीचे आणि वाईट विचार येता कामा नये. Give me your body. तुझं शरीर तू मला दे. Beloved, that is the sacrifice that God wants from you. आणि हेच अर्पण परमेश्वर तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा And करा. when you do this, आणि जेव्हा तुम्ही हे कराल you become a worshipper. आणि तुम्ही देवाचे उत्तम आराधक, You don't become a worshipper by singing songs. की तुम्ही गाणे गायल्याने देवाचे आराधक बनणार नाहीये. Michael Jackson also sings songs. मायकल जॅक्सन पण गाणे गातात. समझ में आ रहा है? कळत आहे का? Everybody can sing song. कुणीही गाणे गाऊ शकतं. Very few can offer sacrifice. खूप कमी लोक अर्पण करतात. You know, if you see the same verse, आणि जर तुम्ही हेच वचन जर बघितलं offer yourself. की तुमचं स्वतःचं अर्पण करा. In the Old Testament, जुन्या करारामध्ये they would bring the lamb. की त्या ठिकाणी कोकरा घेऊन येत होता They would bring the lamb to the priest. आणि ते याजकाकडे कोकरा घेऊन येत होते. Are you all learning something? काहीतरी शिकत आहात का? Are you all okay? Everybody is okay? ठीक आहे ना? सगळे ठीक आहे ना? Amen? आमेन. Are you enjoying this? आनंदी होतात का? The lamb that is to be sacrificed आणि ज्या कोकऱ्याचं अर्पण केलं जाणार होतं would stay with the family for 3 days. आणि त्या कुटुंबाबरोबर ते जे कोकरू होतं त्या कुटुंबाबरोबर 3 दिवस राहत होतं. And those 3 days, आणि त्या 3 दिवसामध्ये the father of the house त्या घराचा जो वडील आहे would check the lamb. आणि तो त्या कोकऱ्याला तो पूर्ण तपासून घेतो. He will check under the ears. की त्या कानाखाली बघतो, He will check around the legs. आणि त्या पायाच्या इथं खाली बघतो, He will check in the mouth. त्या देहात तोंड बघतो. He will check if everything is okay with the lamb. तो बघतो की सत्ता त्या कोकऱ्याबरोबर सर्व काही चांगलं आहे का तो तपासून घेतो. And then he would bring the lamb to the priest. आणि ज्यावेळेस ते तपासून घेतलेला जे कोकरू आहे तो याजकाकडे घेऊन येतो. And he would take that lamb and he would put the lamb on a can I stand on this? On a tray. आणि त्या ठिकाणामध्ये एका ट्रे मध्ये तो घेऊन येतो आणि Like त्या ट्रेवर असं त्या कोकऱ्याला ठेवतो. The lamb will stand on the tray. आणि त्या कोकरू त्या ट्रेवर उभा राहतो. And the priest will check him under the ears. आणि त्या ठिकाणामध्ये जो याजक आहे तो देखील त्या कोकऱ्याला तपासतो कानाखाली. He will check his mouth. त्याचं तोंड तपासतो, He will check his legs. त्याचे पाय तपासतो. He will check if there is anything wrong with the lamb. आणि तो बघतो की त्या कोकऱ्याबरोबर अशी चुकीतली गोष्ट कुठली आहे का. If there is one dot on the lamb, आणि जर त्या कोकऱ्यावर एक डॉट जरी असेल, the priest will say, ये मेमना ठीक नहीं है, आणि तो म्हणतो की हे कोकरू योग्य नाहीये, नया लेके आओ. दुसरं घेऊन या.
When you come to Romans 12:1, आणि ज्यावेळेस तुम्ही रोमकरासपत्र 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये येता, God's word says, present yourself, आणि परमेश्वर म्हणतो की तुम्ही स्वतःला सादर करा, offer yourself तुम्ही स्वतःला सादर करा as a living sacrifice. जिवंत यज्ञ म्हणून. What is God saying to you? आणि देव तुम्हाला काय बोलवत आहे? God is saying, go and stand before the high priest, आणि देव म्हणतो की तू जा आणि महायाजक जो आहे त्याच्यासमोर तू उभा राहा, Jesus Christ himself, आणि जो येशू ख्रिस्त जो आहे, and go and stand before your high priest Jesus, आणि तुझा जो हाय प्रिस्ट आहे, जो मुख्य याजक येशू आहे, त्याच्यासमोर जाऊन तू उभा राहा and say, Lord, I'm standing in front of you as a आणि sacrifice. त्या ठिकाणामध्ये उभा राहा. म्हणा की प्रभू येशू, मी या ठिकाणामध्ये उभा आहे एक अर्पण केलं होण्यासाठी असलेला पोकरा म्हणून. Check my mouth, माझा तोंड तू तपासून बघ, check my ears, माझे कान तू तपासून check बघ, my brains, माझा विचार तू, बुद्धी check तू my बघ, thought life, माझे वैचारिक जीवन तू check my तपासून बघ, body. माझं शरीर तू तपास. Do you see anything wrong with it? की तू बघतो का एखादी अशी चुकीची गोष्ट त्याच्यामध्ये If आहे, there is anything wrong in it, help me to correct it. की जर एखादी चुकीची गोष्ट त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला मदत कर त्याच्यावर Because चांगलं I करण्यासाठी. want to be a living sacrifice, कारण माझी इच्छा आहे की मी देवाला जिवंत यज्ञ अर्पण व्हावं, just like Jesus. जशा रीतीने येशू होता. I want to be a sacrifice मला ते अर्पण बनायचं आहे that will give myself to Jesus, की जे माझं अर्पण काय असेल की मी स्वतः प्रभूला देऊन टाकणार just आहे, like Jesus gave himself to the Father, जसं येशूने स्वतःला पित्याला देऊन टाकलं, without any spot, की कुठलाही दाग बी राहील, without any Netflix, की त्या ठिकाणी कुठलाही नेटफ्लिक्स without नव्हतं, any girlfriend, कुठली गर्लफ्रेंड नव्हती, without any cigarettes, की कुठली सिगरेट तिथं नव्हती, without any cheating. कुठलीही फसवणूक नव्हती. I come before the Father मी पिता समोर येतो and I say, God, check me. आणि म्हणतो, पिता मला तपास, And whatever is wrong in my life, माझ्या जीवनामध्ये जे काय चुकीचं आहे, God, you correct it. तू मला त्याला सुधार. I want to be that sacrifice for you. मला प्रभू ते अर्पण बनायचं. How many of you would make that prayer? किती जण अशी प्रकारची प्रार्थना आज करणार How आहेत? many of you want to be desperate for Jesus? किती जणांची इच्छा, तीव्र इच्छा आहे प्रभूसाठी. Listen, beloved, can I just say this and we'll pray? आणि प्रियानो, मला हे तुम्हाला सांगू द्या ना, त्यानंतर आपण प्रार्थना करू. You can spend years and years and years and years की तुम्ही वर्ष घालवू शकता coming to church, मंडळीमध्ये येऊन, coming in the gathering, एकत्र येण्यामध्ये, 3 songs hands lifted up, की 3 हात वर करून गायलेले आहेत, 2 songs dancing, 2 गाणे डान्स केलेले आहेत, and we go back home. आणि आम्ही घरी परत जा. And you think this is what Christianity आणि is. कदाचित आम्हाला असं वाटलं हेच ख्रिस्ती जीवन आहे. That is the lie of Satan. ही शैतानाची लबाडी आहे, That is the lie of Satan. ही शैतानाची लबाडी आहे. Christian living is exciting. की ख्रिस्ती जीवन उत्साहाचं जीवन आहे. Every day with Jesus is exciting. की प्रत्येक दिवस प्रभू येशू सांगते उत्साही दिवस असला पाहिजे. Every day he tells you something आणि new. प्रत्येक दिवशी तो तुम्हाला काही ना काहीतरी करायला सांगेल. He will speak to you तो तुमच्या संगती बोलेल and he will share his heart with you. आणि तो त्याचा अंतःकरण तुमच्या संगती प्रगट करायला What लागेल. is the secret? काय रहस्य काय आहे? Offer yourself just like Jesus. येशूने जसं स्वतःला अर्पण केलं तसंच आपल्या स्वतःला Just प्रभूला like अर्पण करा. Jesus gave himself to the Father. जसं येशूने पितेला आपल्या स्वतःला देऊन And टाकलं he said, I will only do your will. आणि तो म्हटला की मी फक्त तुझीच इच्छा पूर्ण करेन. In the same way you have to say, आणि त्याच रीतीने तुम्हाला मला देखील म्हणायचं आहे, I will only do your will. मी फक्त तुझीच इच्छा पूर्ण करेन. And when you do that, आणि जेव्हा तुम्ही ते कराल you will see God moving for you. आणि तुम्ही बघाल की देव तुमच्या मधनं काम You करायला will सुरू see होईल. your Christian life is so exciting. आणि तुम्ही बघाल की तुमचे ख्रिस्ती जीवन अतिशय उत्साही जीवन Every बनलेलं day आहे. you will call your pastor आणि त्या प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या पालकाला फोन कराल and you'll say, today God said this to me. आणि तुम्ही म्हणाल की हा पास्टर देव माझ्या संगती असं बोलला. Today I was at the traffic signal and this happened. आणि तुम्ही सांगाल की आज मी ट्रॅफिक सिग्नलवर होतो आणि परमेश्वर अशा गोष्टी माझ्या संगती I घडल्या. went in the rickshaw and I prayed for the rickshaw driver and he got healed. आणि मी रिक्षामध्ये प्रवास करत होतो, मी रिक्षावाल्यासाठी प्रार्थना केला आणि त्याला आरोग्य मिळालं. I got an SMS from a friend of mine. आणि त्यांच्या एका मित्राचा त्यांना SMS आला He went to the police station. आणि ते पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. And there, as he was standing there, he started praying for the आणि police. जसं ते पोलीस स्टेशन मध्ये गेले, त्या पोलिसांसाठी ते प्रार्थना करायला लागले. Anywhere you go, you can pray. कुठेही तुम्ही जाऊ शकता आणि तिथं तुम्ही प्रार्थना करू शकता. Daddy will speak to you डॅडी, तुमचा जो पिता आहे तो तुमच्या संगती बोलेल and he will share his heart with you. आणि तो तुमच्याकडे त्याचं अंतःकरण, त्याचं मन तुम्हाला प्रगट करेल. He is living तो जिवंत आहे and he is in this room. आणि तो ह्या घरामध्ये इथं आहे. He is with all of you. तो आमच्या सर्वांसंगती आहे.